1971 साल उजाडलं तेव्हा वसंत ऋतू उंबरठ्यावर होता. पण ढाका शहरात वसंत नव्हता. तेथे होता धूर, जळण आणि भीती. उद्ध्वस्त इमारतीतून उठणारा धूर आकाशात मिसळत होता. त्या धुरात मिसळलेले होते असंख्य किंकाळ्या, आईच्या, बहिणीच्या आणि मुलींच्या. एक अरुंद गल्लीच्या शेवटी एक आई रडत बसली होती. 3 दिवसापासून तिची 14 वर्षाची मुलगी बेपत्ता होती. कुणीतरी थरथऱ्या आवाजात म्हणालं, सैनिक घेऊन गेले तिला. त्या क्षणी ती आई जमिनीवर कोसळली. पण तिचा आक्रोश त्या भग्न शहरांच्या वेदनेपुढे ऐकू येणे इतका मोठा नव्हता. 1971 मधील दृश्य अपवाद नव्हतं. तेच दृश्य ढाक्याच्या प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक गावात, प्रत्येक घरात दररोज घडत होतं. कारण 1971 मध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये झालं जे घडलं ते केवळ युद्ध नव्हतं. ते होतं स्त्री दिनावर लादलेलं एक महाभयंकर युद्ध. मग पाकिस्तानमध्ये पार्श्वसंघर्ष कसा पेटला? 1970च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पूर्व पाकिस्तानमधील आवामी लीगने शेख मुजीबर रहमान यांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट बहुमत मिळवलं. लोकशाहीप्रमाणे सत्ता हस्तांतरण व्हायला हवं होतं, पण पश्चिम पाकिस्ताननं लष्करी नेतृत्व हे मान्य करायला तयार नव्हतं. तर जनरल याह्या खान आणि जुल्फिकार अली भट्टो यांनी सत्ता देण्यास नकार दिला. पूर्व पाकिस्तानमध्ये असंतोष वाढू लागला. विद्यार्थी रस्त्यावर उतरले, बुद्धिजीवी बोलू लागले, लोकांनी हक्क मागायला सुरुवात केली. या आवाजाला चिरण्यासाठी 25 मार्च 1971 रोजी पाकिस्तानने सुरू केले ऑपरेशन सर्चलाइट. हे केवळ ऑपरेशन नव्हते, हे होते दडपशाहीचे, दहशतीचं आणि अमानवी हिंसेचं ऑपरेशन होतं. ऑपरेशन सर्चलाइट. तर ऑपरेशन सर्चलाइटचा खरा उद्देश काय होता? या मोहिमेचे उद्देश स्पष्ट होते. पूर्व पाकिस्तानातील बुद्धिजीवी, लेखक आणि प्राध्यापक यांची हत्या करणे, राजकीय नेतृत्व संपवणे, हिंदू समुदायावर विशेष लक्ष केंद्रित करून भीती निर्माण करणे आणि सर्वात भयानक स्त्रियांवर अत्याचार करून संपूर्ण समाजाचं मैनेधर मोडणे. गॅरी जे बास लिहितात, पाकिस्तानी सैन्य बंगाली महिलाकडे सामान्य नागरिक म्हणून पाहत नव्हते. त्यांच्या दृष्टीने त्या महिला अपमान आणि दहशत पसरवण्याचं साधन होत्या. तर त्यांनी बलात्कार एक वेपन ऑफ वॉर म्हणून काय केला? यूज केला. 1971 मधील बलात्कार हे अचानक उसळलेले हिंसाचार नव्हतं, हे होतं नियोजित लष्करी धोरण. महत्वाच्या आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार 2 लाख ते 4 लाख महिलांवर बलात्कार झाले. सुसान ब्राउन मिलर स्पष्टपणे लिहितात की 1971 मध्ये पाकिस्तानी सैनिकांनी 2 ते 4 लाख बांगलादेशी महिलांवर काय केले? बलात्कार केले. पाकिस्तानी सैन्याने लष्करी छावण्यांमध्ये विशेष रेप कॅम्पस उभारले. महिलांनी तिथे डांबून ठेवले गेले. दररोज अनेक सैनिकांकडून बलात्कार होत गेला. गर्भवती झाल्यावरही छळ थांबत नव्हता. त्यांना मदत करणारे स्थानिक गट होते रजाकार, एआल बॅडर, एआल शेम. हे गट महिलांना पकडून सैन्याकडे काय करत होते? सुपूर्द करत होते. ही हिंसा फक्त शारीरिक नव्हती, ही होती मानसिक, सामाजिक आणि पिढ्यानपिढ्याची जखम. एका प्रत्यक्ष साक्षीनं जग हादरलं होतं. ती साक्षी कोणती होती? तर ब्रिटिश पत्रकार अँटोनी मास्कहेरानस यांनी लिहिलेलं जिनोसाइड हा लेख संडे टाइम्स मध्ये काय झाला? प्रकाशित झाला. या एका लेखाने जगाला हादरवून सोडलं. ते लिहितात, बलात्काराचा पद्धतशीर वापर लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी केला गेला. तरुण असो वा वृद्ध, हिंदू असो वा मुस्लिम, एकही स्त्री सुरक्षित नव्हती. इंटरनॅशनल कमिशन ऑफ जस्टिसच्या अहवालात या हिंसेला ऑर्गनाइज्ड टेरर म्हटलेलं आहे. अमेरिकन वाणिज्यदूत आर्कर ब्लड यांनी पाठवलेला ब्लड टेलिग्राम यात स्पष्ट शब्दात नमूद आहे की पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचारामध्ये मोठ्या प्रमाणात हत्या आणि बलात्काराचा समावेश आहे. पण आंतरराष्ट्रीय राजकारण त्यावेळी मौनात आलेलं होतं. 1971 मध्ये हिंदू महिलांना विशेषतः लक्ष करण्यात आलेलं होतं. त्यांना इंडियन एजंट म्हणून पाहिलं गेलं. काही गावांमध्ये पूर्वनियोजित अपहरण याद्या तयार करण्यात आल्या. घराघरातून मुलींना उचलून नेण्यात आलं. इतिहासकार यास्मिन सॅकिया सांगतात की ही केवळ लैंगिक हिंसा नव्हती, ही होती धार्मिक, वंशिक आणि शुद्धीकरणाची प्रक्रिया. गर्भधारणा आणि या मुद्द्यात जन्मलेल्या मुलांचं काय? या बलात्कारामुळे हजारो स्त्रिया काय झाल्या? गर्भवती झाल्या. अंदाजे 25 ते 30 हजार मुले या अत्याचारापासून जन्माला आली. बांगलादेश सरकारने पीडित महिलांना सन्मान दिला. त्यांना वीरांगना असं सन्मानित करण्यात आलं. पण समाजाचा दृष्टिकोन इतका उदार नव्हता की त्यांना ती ऍक्सेप्ट करतील. अनेक महिलांना सामाजिक बहिष्कार सहन करावा लागला. अनेक मुलांना परदेशात दत्तक दिलं गेलं. यास्मिन सॅकिया लिहितात, हे फक्त महिलांचा बलात्कार नव्हतं, हे होते एक संपूर्ण राष्ट्राचा बलात्कार. मग या सर्वांमध्ये आदेश कोणाचे होते? हे अत्याचार सैनिकांच्या मनमानीचे होते का? जनरल याह्या खानचे कुख्यात शब्द, आय विल किल 3 मिलियन्स ऑफ देम. जनरल टिका खान, ज्यांना बुचर ऑफ बेंगाल म्हटलं गेलं, यांनी दहशतीची निंदा राबवली. मेजर जनरल राव फरमान अली यांच्या डायरीमध्ये बंगाली आणि हिंदू समुदायाविषयी द्वेष स्पष्टपणे दिसतो. सर्व पुरावे एकच गोष्ट सांगतात, 1971 मधील अत्याचार हे राज्य प्रायोजित युद्ध गुन्हे होते.
यामध्ये भारताची भूमिका आणि युद्धाचा शेवट कशा प्रकारे झाला, या अत्याचारामुळे 1 कोटीहून अधिक शरणार्थी भारतात आले. पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आसाम शरणार्थ्यांनी भरून गेलं. भारत गप्प बसू शकला नाही. 3 डिसेंबर 1971 रोजी भारत युद्धात उतरला. 16 डिसेंबर 1971 ढाक्यात पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करली. 93,000 पाकिस्तानी सैनिक युद्धकैदी झाले. बांगलादेश स्वतंत्र झाला. बांगलादेश स्वतंत्र झाला, पण हजारो महिलांच्या जखमा आजही भरल्या नाहीत. 1971चा इतिहास फक्त भूगोल बदलायचा नाही, तो आहे स्त्रिया देवावरच्या युद्धाचा, मौन बाळगणाऱ्या जगाचा आणि विस्मरणात ढकललेल्या वेदनांचा. आजही पाकिस्तानने अधिकृत माफी मागितलेली नाही. म्हणूनच हा इतिहास सांगतो, ही सुडाची गोष्ट नाही, ही स्मरणाची आणि सत्याची जबाबदारी आहे. जर हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या ब्रेन बूम मराठी या ज्ञानवर्धक चॅनलला. पुन्हा भेटूया अशा एक नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.